वेलकम टू माय चॅनल। स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचे नाव आहे AM तेजस मॉम वी गो। तर आज आपण पाहणार आहोत भुसावळ रेल्वे स्टेशन। आता आम्ही रेल्वे स्टेशन उतरलो असता तेव्हा संध्याकाळचे 6 वाजलेले होते। तर तुम्हाला भुसावळ रेल्वे स्टेशन कसे वाटते ते? हे भुसावळ रेल्वे स्टेशन आहे, बघू शकता तुम्ही। आता आम्ही भुसावळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडत आहे दादऱ्यावरून। समोर तेजल सुद्धा आहे आणि आमच्यासोबत 4-5 जण आहे। तर एक लहान छोटी मुलगी सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही। दादऱ्यावरून उतरत आहे। यश समोर जात आहे, आम्हाला रस्ता दाखवत आहे, कारण की आम्हाला भुसावळचं रेल्वे स्टेशन माहिती नाही आहे। आणि भुसावळचं रेल्वे स्टेशन असलेलं गाड्यांचं माहेरघर आहे। प्लॅटफॉर्मवरती गर्दी आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांची ये-जा चालू आहे। भुसावळला तसेच महाराष्ट्रातील रेलचे इंजिन सुद्धा बनतात आणि ती गोळी पुन्हा ते ऑर्डनन्स फॅक्टरी सुद्धा आहे, तिथे बंदुकीच्या गोळ्या सुद्धा बनविल्या जाते। रेल्वे स्टेशन जवळच ऑर्डनन्स फॅक्टरी असलेली आहे। आम्ही एक्सलेटरवरून जात आहे आणि हा मोठा हॉल आहे, तिथे तिकीट सुद्धा काढू शकता तुम्ही, बघू शकता। इथे पॅसेंजर थांबलेले आहे, तिकीट सुद्धा इथूनच घेतली जातात। समोर तेजल चालत आहे। हे भुसावळच्या रेल्वे स्टेशनची बाहेरील नजारा आहे। तर आम्ही व्हॅनसाठी थांबलेलो आहे आणि इथे एक व्हॅनवाल्याला विचारलं तर तो आम्हाला जास्त रेट सांगत होता, त्यामुळे आम्ही त्याला कमी पैसे करण्यासाठी सांगितले। तो ऐकला नाही तर दुसरा ऑटो रिक्षा आम्ही केला आणि भुसावळवरून आम्हाला आचेगावला जायचं होतं। आचेगावला काही कामासाठी आम्ही इथे आचेगावला आलेलो होतो आणि भुसावळला रेल्वे स्टेशनवरून आम्ही उतरलो। मी थोडी तुम्हाला थोडक्यात माहितीसुद्धा दिलेली आहे। गोळीसुद्धा बनवली जाते, बंदूकसुद्धा बनवली जाते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला असेल व्हिडिओला